श्री गुरुदेव दत्त। नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करणार आहे। जसं तुम्ही बघितलं की मी आजच्या व्हिडिओमध्ये जो टॉपिक घेतलेला आहे तो जो तसं बघायला गेलं तर खूप एक विषयाचा टॉपिक आहे, ज्यामध्ये बऱ्याचशा लोकांना असं वाटेल की नाही हे बरोबर नाहीये, किंवा बऱ्याचशा लोकांना असं वाटेल की नाही ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात। तर आजचा टॉपिक जो आहे तो आहे म्हणजे मासिक पाळीमध्ये जर का आपल्याला दत्त सेवा किंवा स्वामी सेवा करायची असेल तर आपण कशी करू शकतो। तर तुम्ही म्हणाल मासिक पाळी म्हणजे 4 दिवस आपल्याला वेगळंच राहावं लागतं, अडचणीचे दिवस असतात आणि त्यावेळेस आपल्याला म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी मी बघते की वेगळं बसावं लागतं, सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात, भांडे बसणं, कपड्या बसणं, सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात। पण जर का तुम्ही म्हणाल की ह्यामुळे आपल्या ज्या सेवेमध्ये आहे ते खंडन पडेल, तर मी म्हणणार नाही, खंडन नाही पडणार। कारण ह्यासाठी खूप सोप्या गोष्टी आहेत। तुम्हाला जर का सेवा चालू ठेवायची आहे तर त्या सेवेमध्ये तुम्हाला फक्त थोडा बदल करायचा आहे। त्यात तो जो तात्पुरता जो आपण म्हणतो ना थोडा बदल 4 दिवसांसाठीचा जो असतो तो अगदी सोपा आहे, साधा आहे। कारण त्यामध्ये सुद्धा तुम्ही दत्त सेवा, स्वामी सेवा, कुठलीही सेवा असो ती करू शकता। कारण आजच्या घरात मी बघते आजकाल सगळ्या स्त्रियांकडे मोबाईल आहे, आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जर का बाजूला बसत असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल घेऊन बसताय। परत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण तुम्हाला मी सांगते। तर सेवा कशी करायची, सेवा आपण काय करतो, नित्य सेवा करतो, म्हणजे आपण पठण करतो, आपण नामस्मरण करतो, आणि हे आपण कुठे करतो, आपण देवाऱ्यासमोर बसून करतो किंवा मंदिरात जाऊन करतो। तर ह्या सगळ्या गोष्टी असतात। तर त्यावेळेस आपण काय करतो, देवासमोर बसतो किंवा मंदिरात जाऊन करतो। फक्त एवढाच ह्यामध्ये बदल होणार आहे। मासिक पाळीमध्ये तुमच्या जे 4 दिवस आहेत तुम्ही बाजूला आहेत किंवा तुम्ही देवाऱ्याजवळ जात नाही किंवा तुम्ही मंदिरात जात नाहीये, तर तुम्ही ज्या ठिकाणी आहात म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात तिथे बसून सुद्धा तुम्ही तुमची सेवा करू शकता। आता ही तुम्ही कशी करायची, तर ह्या सेवेसाठी तुम्हाला काही अवघड गोष्टी नाहीये, खूप साध्या सोप्या गोष्टी करायच्या आहेत। कारण आपल्याला त्यामध्ये खंड पाडायचा नाहीये आणि त्याचबरोबर देवाचं नामस्मरण करायचंय। तर त्यासाठी तुम्हाला सांगते, नामस्मरण मध्ये आपल्याला देवाचं नाव कंटिन्यू घ्यायचं। कारण मी तुम्हाला सांगते बऱ्याचशा गोष्टी असतात, बऱ्याचशा बायका मी बघितलेल्या आहेत की मी बघितलंय म्हणून मी सांगते, मला माहिती नाही यावरचं, पण माळ असते त्यांच्याकडे, माळ असते ते माळ जपत राहतात, कारण देवासमोर बसलेले नाहीयेत ते, पण असं मी बघितलंय। पण जर का तुम्हाला ती गोष्ट पटत नसेल तर तुम्ही नाही करू शकत, यावर मी तुमच्यावर मान्य करते। पण त्याचबरोबर जर का तुम्हाला नामस्मरणच करायचंय तर तुम्ही तुमच्या बोटांवर मोजून तुम्ही नामस्मरण करू शकता। बसल्या बसल्या आपल्याला काय करायचंय, तर आपण बसल्या बसल्या नामस्मरण करू शकतो, दत्तदेवांचं नाव घेऊ शकतो, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, बसल्या बसल्या नामस्मरण करू शकतो। किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असं तुम्ही म्हणू शकता। अथवा तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असंही तुम्ही म्हणजे जप जो करायचा आहे तुम्ही बसल्या बसल्या करू शकता। अथवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं तुम्ही करू शकता। हे 4 जप आहे, बसल्या बसल्या तुम्ही करू शकता। बरं, आता इथे सेवामध्ये आली तुमची 14वा अध्याय वाचायचा आहे आणि 18वा अध्याय वाचायचा आहे। बरं, आता इथे मी म्हणेल की तुम्ही पुस्तकांना हात नका लावू, कारण त्यावर देवाची प्रतिमा असते, त्यामुळे त्याला हात न लावणेलच बरं 4 दिवसांमध्ये। तर ते पुस्तकं बाजूला राहून द्या, जिथं आहे देवघरात तिथंच राहून द्या, आणि शिवलीला अमृत बऱ्याचशा जणी वाचतात ते पण तिथेच राहून द्या, आणि आरती वगैरेही काही करायची गरज नाहीये, कारण तुम्ही 4 दिवस बाजूला आहात, थोडा आराम घ्या। आणि त्याचबरोबर सेवा जर का तुमची कायम कशी ठेवणार, तर 14वा अध्याय आणि 18वा अध्याय तुम्हाला युट्यूबवर मिळून जाईल, आणि बऱ्याच ठिकाणी सार्थ आहे आणि कथासार आहे म्हणजे, आणि बऱ्याच ठिकाणी ओव्यासहित आहे। तर काहीतरी महाजन गुरुजी म्हणून कुठला तरी एक चॅनल आहे मला वाटतं, त्यांचे व्हिडिओज जे आहेत त्यामध्ये पूर्ण सार दिलेलं, म्हणजे पूर्ण ओव्यासहित सारासहित सगळं दिलेलं आहे, तर तुम्ही ते बघू शकता। बरेचसे असे व्हिडिओज आहेत, म्हणजे एकच नाहीये, बरेचसे असे व्हिडिओज आहेत। तर 14 अध्याय, गुरुचरित्र 14 अध्याय किंवा गुरुचरित्र 18वा अध्याय असं तुम्ही सर्च केलं की तुम्हाला मिळेल। फक्त लावून ठेवा, ऐकून घ्या। आजकालची टेक्नॉलॉजीमध्ये आहे, तुमच्याकडे हेडफोन्स आहेत, दुसऱ्यांना त्रास नको, हेडफोन्स घालून ऐका। जसं मी तुम्हाला सांगितलं, गुरुचरित्राच्या ज्या ओव्या आहेत त्या एवढ्या दैविक आहेत, तुम्हाला सांगते, नुसतं ऐकल्याने सुद्धा
खूप खूप तुम्हाला त्यामध्ये त्याचे जे परिणाम आहेत ते खूप सुंदर येतात, खूप सुंदर येतात. त्यामुळे तुम्ही ते सुद्धा करू शकता. ऐका. त्यानंतर शिवलीला अमृत, बरेचसे जण शिवलीला अमृत ऐकतात. त्याचबरोबर शिवलीला अमृत जर का तुम्हाला नसेल म्हणजे वेगळी वाचायची, तर तुम्हाला सांगते गुरुचरित्राचा 34वा अध्याय जो आहे 31 ते 35 मध्ये आहे, 34वा अध्याय मला वाटतं तोच आहे. पण इथे थोडासा सार वेगळा आहे, थोडा जास्तीचा आहे शिवलीला अमृत मध्ये. तर तसं तुम्ही ते करू शकता. तुम्हाला असंही बसल्या बसल्या ऐकायचंय, त्याच्यामुळे तुम्ही करू शकता. अभिषेक वगैरे तुम्ही करू शकत नाही, आरती तुम्ही करू शकत नाही, देवघरात तुम्ही जाऊ शकत नाही, मंदिरात तुम्ही जाऊ शकत नाही, तर त्या गोष्टी टाळा. त्याचबरोबर उपवास तुम्ही करू शकता. वाटलंच गुरुवारी जर का तुमची मासिक पाळी आली तर तुम्ही त्या दिवशी उपवास करू शकता. जर का तुम्हाला करून खाऊ घालणार कोणी असेल किंवा जर का तुम्ही स्वतः करून खात असाल जर का उपवासाचं, तर तुम्ही करू शकता. उपवास करण्यात काहीच हे नाहीये. कारण मी का म्हणते उपवास करते, जर का समजा तुम्ही 11 गुरुवार, 9 गुरुवार, 21 गुरुवार जे काही तुम्ही गुरुवार केलेले असेल, तर त्या गुरुवारांमध्ये जर का तुम्हाला वाटते की मला हा गुरुवार खंडित नाही करायचा, तर तुम्ही गुरुवार करा. पूजा करू नका, फक्त पूजा करू नका, एवढंच फक्त आहे. मंत्र जाप करत राहा. तुम्हाला सांगते नित्यसेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवामध्ये त्यांचे कथासार जे आहेत त्याचे सुद्धा व्हिडिओज ऑडिओज तुम्हाला मिळून जातील. ते सुद्धा तुम्ही ऐकू शकता. तुम्ही तुमचे ते कायम ऐका. फक्त पुस्तकांना हात लावू नका, कारण त्यावर देवाची प्रतिमा असते. त्यामुळे त्या चित्रांवर आपल्याला त्यांना हात लावायचा नाही, आपल्याला त्या गोष्टी भंग करायच्या नाहीत. त्यामुळे ह्या प्रकारे तुम्ही तुमच्या मासिक पाळीमध्ये सुद्धा तुमची सेवा चालू ठेवू शकता. मग तुम्हाला माळ सुद्धा जपता येऊ शकते. तुम्हाला फक्त बोटांवर जपायचे. आपले 10 बोटं आहेत, 10 बोटं तुम्हाला 10 वेळेस म्हणायचंय. जसं तुम्हाला मी सांगते, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. डोळे बंद करून करा, मी तुम्हाला असं दाखवतेय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे झालं 10 वेळा. असंच 10 वेळा करा, म्हणजे झालं तुमचं 100 वेळा. आणि उरलेले 8 परत 8 वेळा, म्हणजे झालं 108, म्हणजे झाली तुमची एक माळ. अशा प्रतीने तुम्ही करू शकता. तर मी म्हणजे माझ्या मुलांना तसं सांगते, बोटांवर मोजा, कारण त्यांना माळ हे करता येत नाही. त्यामुळे त्या हिशोबाने ते करतात, म्हणून ही सोपी गोष्ट आहे. आपल्याला असं करायची गरज नाही, आपण आपल्या मनात मोजू शकतो. तर ह्या हिशोबाने, आणि नाही जरी मोजलं तरी काही हरकत नाहीये. देवाचं नाव घ्यायचंय, किती वेळा घ्या, कमी वेळा घ्या, जास्ती वेळा घ्या, मनाने घ्या, श्रद्धेने घ्या, एवढंच महत्वाचं आहे. तर हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. मला हे 2-3 डाऊट्स होते. मलाही वाटत होतं की ह्या गोष्टी हे प्रश्न आपल्याला पडत असतील, आणि यासाठी तुम्हाला मी ते सांगू इच्छितो की मी कसं करते. मी जनरली असंच करते, कारण हे आपल्याला कुठंच सुटलेलं नाहीये. त्यामुळे आपण ह्या अशा वेळेस काय करू शकतो, तर अशा वेळेस जसं मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी एक मंत्रोच्चारचं यंत्र आणून ठेवलं आहे. त्यामध्ये यंत्र चालू राहतो. तर जरी आपल्याला आपण त्या अडचणीत आहोत, तरी आपण आपल्या तोंडाने तो उच्चार ठेवू शकतो. त्यात काहीही हरकत नाही. फक्त आपल्याला जी पवित्रता आहे देवघरातली, मंदिरातली, ती भंग नाही करायची आहे. कुठल्याही त्यापर्यंत जायचं आहे, पण आपण आपल्या तोंडाने म्हणू शकतो, कानाने ऐकू शकतो, एवढं आपण नक्कीच करू शकतो. तर ह्याचनुसार तुम्ही तुमची दत्तसेवा करू शकता, स्वामी सेवा करू शकता, आणि त्याचनुसार तुम्ही तुमचे जे 4 दिवस आहे ह्या रीतीने घालवू शकता. आणि 5व्या दिवशीपासून तुम्ही तुमचा जो आहे रोजच्या रुटीन प्रमाणे तुम्ही तुमची जी सेवा आहे ती तुम्ही कायमस्वरूपी चालू ठेवू शकता. तर मला असं वाटतं की तुमचे जे सगळे डाऊट्स आहेत ते इथे क्लिअर झाले असतील. आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या अजून काही मनात प्रश्न आहेत, नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याचबरोबर चॅनलला अजून जोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल अजून अशा व्हिडिओसाठी, तर नक्कीच सबस्क्राईब करा. वाटलंच व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींबरोबर आणि घरच्यांबरोबर तुम्ही शेअर करू शकता. आणि त्याचबरोबर असेच माझे व्हिडिओ बघत राहा. भेटूया परत एकदा. श्री गुरुदेव दत्त.